नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24। आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी हातोला तालुका दारवा येथे अवधूत महाराज यांचा भव्य यात्रा उत्सव साजरा झाला असून या यात्रेला ग्रामीण भागातील भाविक अवधूत महाराज यांच्या दर्शनाला व यात्रेला येत असतात। विशेष म्हणजे हे मंदिर जंगल परिसरात असून निसर्गरम्य वातावरणात वसले आहे। तसेच अमरावती, यवतमाळ, वाशिम या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करीत असतात। अवधूत महाराज देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही केले होते। पंचक्रोशीतील व्यापारी वर्ग ही आपले दुकाने घेऊन या यात्रेमध्ये येत असतात। मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेचा आनंद घेत असतात असे आमचे प्रतिनिधी गजानन वरगट व अरविंद घनबडे यांनी कळवले। धन्यवाद। मी सांगतो ना, मला विचारा, मी सांगतो मोबाईल कधीपासून यात्रेला कधीपासून येतात? 10-15 वर्ष झाले। 10-15 चांगली यात्रा भरते। एक नंबर यात्रा। चांगला धंदा वगैरे होत आहे। एक नंबर होते। कुठलं तुम्ही? रामगाव, रामेश्वर। अच्छा नेहमी यात्रा भरते ना? तुम्ही दरवर्षी जायचं? हे यांचं फुटाण्याचं खाऊचं दुकान आहे। हे 10-15 वर्षापासून जसा जन्म झाला तेव्हापासून या यात्रेला येत आहेत। श्री अवधूत महाराज संस्थान यांच्या वतीने आयोजित हा भव्यदिव्य असा महाप्रसाद, अतिशय प्राचीन असं हे अवधूत महाराज संस्थानचं मंदिर आहे आणि पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं असं संस्थान आहे। आणि दरवर्षी नवरात्रीपासून येणाऱ्या पहिल्या बुधवारी इथे महाप्रसादाचं आणि भव्य दिव्य अशा यात्रेचं सुद्धा आयोजन करण्यात येत असते। आणि यामध्ये पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं हे संस्थान असल्या कारणाने त्याच्या आजूबाजूच्या 20 ते 25 खेडेगावामधून आणि शहरामधून सुद्धा येथे भाविकगण येथे दर्शनाला येत असतात। सगळेजण मन मिळवून निस्वार्थपणे ते आपली सेवा देत असतात आणि असंच कार्य अवधूत महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या हस्ते व्हावं अशी अवधूत महाराज चरणी प्रार्थना करतो। बोला दोन्ही बाई का? श्रेष्ठ संत अवधूत महाराज संस्थान खूप प्राधान्याचं आहे। म्हणजे या परिसरामध्ये भव्य असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि अनेक परिसरचे भाविक भक्त इथं येत असतात, याची संपूर्ण मनोकामना पूर्ण होत असते। ही परिसर बुधवारी इथं घटस्थापना बसल्यावर पहिला बुधवार घटस्थापना असल्यावर पहिले बुधवारी इथं खूप मोठा महाप्रसादचं आयोजन या हातोला परिसर आणि आजूबाजूचे परिसराचे तरुण वर्गाचे कार्यकर्ता एकजुटानं परिसराचा ही मोठा उत्सव महाप्रसादचा कार्यक्रम इथं आयोजन करत असते।
आणि हजारोंच्या संख्येने इथं भाविक भक्त आज प्रसाद घेण्यासाठी आलेले आहे. संपूर्ण भारतच्या परिसराचे हजारो लोक इथे आलेले आहेत. कुठून दूरून अनेक समाजाचे लोक इथे येत असतील, आपली मनोकामना घेत असते. बुधवारी इथं प्रत्येक बुधवारी तसे लोकांचा इथं आगमन होतच असते. हे असं पावन भूमी आहे. आपण जे काही मनोकामना घेऊन येत असतात ते संपूर्ण इथं पूर्ण होत असते. असा परिसर अवधूत महाराज संस्थान आपल्याला आहे. अनेक भाविक भक्त इथं येत असते आणि असा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. अंदाजे 50 क्विंटलच्या वरचा महाप्रसाद आहे की आपल्या अगोदरपर्यंत अनेक भाविक भक्तापर्यंत याचं नियोजन केलेलं आहे. सर आपलं नाव आणि आपण कशासाठी येत आलं? डॉक्टर नवमत चौधरी उमरडावाला. हां आणि काही दिवसामध्ये येतो दर्शनाला इथे. हां अनुभव कसा आहे तुम्हाला? चांगलं आहे देवस्थान आणि चांगलं निसर्गरम्य देवस्थान आहे. हां अच्छा. सर्व दृष्टीने आणि विशेष म्हणजे तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. हां हां हां. वाशिम, यवतमाळ आणि अमरावती तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर हे असलेलं तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र आहे आणि दूर लोक येतात. हां हां खूप दूर लोक येतात. दिंडी यात्रा असेल तर. हां 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 चांगलं आहे ना. हां हे होते आमचे उंबरडा बाजार येथील डॉक्टर साहेब चौधरी. हो चौधरी